अधिक मास महात्म्य अध्याय 6. दृढधन्वाचे चरित्र. अधिक मासाच्या 6व्या अध्यायामध्ये दृढधन्वाच्या चरित्राचे कथानक आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. तत्पूर्वी श्री गणेशाला, गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करून श्रवणास प्रारंभ करूया. नारायण ऋषी दृढधन्वाचे कथानक सांगतो म्हणाले, तेव्हा नारद म्हणाले, त्याची पूर्ण कथा सांगा. नारायण म्हणाले, फार पूर्वीची गोष्ट आहे. हयहय देशाचा राजा चित्रधर्मा या नावाचा होता. तो अत्यंत पराक्रमी आणि शुद्ध बुद्धीचा होता. त्याला एक पुत्र झाला. त्याचे त्याने नाव दृढधन्वा असे ठेवले. हा दृढधन्वा अत्यंत गुणसंपन्न होता. राजनीती, धर्म, 14 विद्या, 64 कला यामध्ये तो पारंगत होता. तो तरुण झाला तेव्हा चित्रधर्मा राजाने त्याला आपले राज्य दिले आणि आपण स्वतः पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन आमरण तपश्चर्या करू लागला. कालांतराने तो मोक्ष पावला. तेव्हा दृढधन्वा राजास अत्यंत पितृशोक झाला. त्याने आपल्या पित्याचे उत्तर कार्य केले आणि अनेक प्रकारची दानेसुद्धा दिली. त्याच्या राजधानीचे नाव पुष्करावर्त असे होते. विदर्भ देशाची राजकन्या गुणसुंदरी नावाची होती. ती त्याची पत्नी झाली. या दाम्पत्याला 4 मुलगे आणि 1 कन्या झाली. पुत्रांची नावे चित्रवाक, चित्रवाह, मणिमान, चित्रकुंडल असे होते. तर चारुमती नावाची 1 कन्या होती. राजकुटुंब हे याप्रमाणे नांदत असता सर्वत्र शांती आणि वैभव हे नांदत होते. त्याला जर उपमास द्यायची झाली तर तो पृथ्वीसारखा क्षमाशील, सागरासारखा गंभीर, ब्रह्मदेवासारखा समबुद्धीचा, शंकरासारखा लवकर प्रसन्न होणारा, कार्तवीर्यासारखा पराक्रमी, तर रामासारखा एकपत्नीव्रती, विष्णूसारखा शत्रुनाशक, तर चंद्रासारखा शीतल असा तो होता. वेद, धनुर्विद्या, सुनीती, औदार्य इत्यादी त्याचे हे गुण लोकांमध्ये प्रशंसेस पात्र होते. असा एकदा हा राजा रात्री झोपला असता त्याच्या मनामध्ये विचार आला, मी या जन्मामध्ये कोणत्याही प्रकारचे तप, जप केले नाही, होम इत्यादी सत्कर्मे किंवा कोणत्याही प्रकारची दानेसुद्धा दिली नाही, तरीसुद्धा मला एवढे वैभव कसे बरे प्राप्त झाले. अशा विचारातच त्याची रात्र गेली. दुसऱ्या दिवशी हा राजा शिकारीसाठी जंगलात गेला. त्याच्याबरोबर निवडक सैन्य होते. त्याने एका हरिणास बाण मारला. तो हरिण जखमी होऊन दूर पळत गेला. त्याच्या रक्ताचे थेंब हे खाली पडत होते. तेव्हा हा राजा एकटाच त्याचा शोध घेत आपल्या घोड्यावरून पुढे गेला. वाटेत तो अत्यंत श्रमला. त्याला तृष्णा लागली. जवळच त्याला एक सरोवर दिसले. दुपारची वेळ होती. त्या सरोवरचे पाणी त्याने प्राशन केले आणि आपल्या घोड्यासुद्धा पाणी पाजले आणि वटवृक्षाच्या छायेमध्ये तो काहीसा पहुडला. तेवढ्यात तेथे एक सुंदर पोपट आला. हा पोपट एकदम मानवी वाणीने बोलू लागला, हे राजा, एवढे वैभव तुला प्राप्त झाले, परंतु मूळ तत्वाचे चिंतन मात्र तू अद्याप केले नाहीस. या वैभवामध्येच तू अडकून पडला आहेस. मग तुला मोक्ष कसा मिळणार? या वाक्याने राजा एकदम भानावर आला. त्याला वाटले, या पोपटाच्या रूपाने मला कोणीतरी सावध करीत आहे. तेवढ्यात त्याचे सैन्यसुद्धा तेथे आले आणि हा पोपटसुद्धा लगेचच उडून गेला. हा राजा आपल्या राजगृहामध्ये परत आला, पण आता त्याचे मन हे कुठेच लागेना. तो अत्यंत विमनस्क झाला. सर्व प्रकारचे भोग हे त्याने टाकले, त्याचा त्याग केला. त्याची पत्नी गुणसुंदरी अनेक प्रकारे त्याचे मन वळवू लागली, पण तो फारच उद्विग्न होता. राजा एवढे चिंतेत का आहे हे कोणाला काहीच कळेना. कालांतराने वाल्मिकी ऋषी यांचे तेथे आगमन झाले. राजाने त्यांचे यथोचित स्वागतसुद्धा केले, सत्कार केला आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती करू लागला. परंतु त्याची मुद्रा ही अद्यापही चिंताग्रस्तच होती. हे वाल्मिकी ऋषींच्या लक्षात आले. त्यांनी विचारले, कोणत्या कारणाने तू चिंताग्रस्त झाला आहेस? तेव्हा राजाने
त्यांना आपण शिकारीला कसे गेलो, जखमी हरणाच्या मागे आपण कसे धावत गेलो आणि त्यामुळे कसे थकलो, सरोवराचे पाणी प्राशन करून वटवृक्षाच्या छायेमध्ये कसे बसलो आणि तिथे एक पोपट कसा आला आणि तो पोपट काय बोलला, हा सर्व वृत्तांत तो वाल्मिकी ऋषींना सांगू लागला. पोपट म्हणाला, तू एवढे वैभव भोगीत आहेस, परंतु अद्याप मुख्य तत्वाचे चिंतन केलेले नाहीस. त्यामुळे तुला मोक्ष हा कसा काय साध्य होईल? हे वाक्य ऐकल्यापासून मी चिंताग्रस्त झालेलो आहे. राजा म्हणाला, ऋषीवर्य, त्याचे रहस्य आम्हाला तुम्ही सांगाल काय? वाल्मिकी ऋषींनी ध्यान लावून राजाचे पूर्वजन्मीचे चरित्र समजावून घेतले. वाल्मिकी ऋषी त्याला म्हणाले, तू गेल्या जन्मी द्रविड देशात सुदैव नावाचा ब्राह्मण होतास. गौतमी ही तुझी भार्या होती. तुम्हाला पुत्रसंतान नव्हते आणि त्यामुळे तू दुःखी होतास. गौतमीने तुझे अनेक प्रकारे सांत्वन केले आणि पुत्रापासून सुख मिळतेच असे नाही हे सुद्धा सांगितले. पुत्रामुळे किती पित्यांना दुःख झाले याची उदाहरणे दिली आणि तुला म्हटले, त्यातूनही जर तुम्हाला पुत्र हवाच असेल तर त्यासाठी श्रीहरीसाठी तपश्चर्या करा. तिचे ऐकून तू खरोखरच वनात जाऊन तप करू लागलास. तुझ्या खडतर तपाने श्रीहरी प्रसन्न झाला आणि तुझ्या पुढे प्रकट झाला. त्याची स्तुती करून तू आणि तुझी पत्नी दोघेही हात जोडून उभे राहिलात. वाल्मिकी ऋषींनी दृढधन्वाला एवढे सांगितले. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 6वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पण नमस्तू. अधिक मास महात्म्याच्या 7व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.